या गझल मुशायऱ्याची सुरुवात करण्याकरता मी आमंत्रित करतो आमचा युवा तडफदार गझलकार मित्र अविनाश एलकर याला. हळदीच्या शेरापासून सुरुवात कर. ठीक आहे दादा, धन्यवाद. यंदा कसे मुलीचे होतील हात पिवळे. यंदा कसे मुलीचे होतील हात पिवळे. शेतातली हळद तर अवघी पुरात गेली. वा 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 वा. यंदा कसे मुलीचे होतील हात पिवळे. शेतातली हळद तर अवघी पुरात गेली. शेतातली हळद तर अवघी पुरात गेली. एक मतला काही शेर पेश करतो. मतला असा आहे, घेते आकाशात भरारी एक पाखरू. घेते आकाशात भरारी एक पाखरू. स्वप्ने बघते आकाशाची एक पाखरू. वा वा. घेते आकाशात भरारी एक पाखरू. स्वप्ने बघते आकाशाची एक पाखरू. आणि झाड होऊनी फांदी फांदी होते माझी. झाड होऊनी फांदी फांदी होते माझी. बसते जेव्हा खांद्यावरती एक पाखरू. वा वा वा. क्या बात है, क्या बात है, क्या बात. धन्यवाद दादा, धन्यवाद. वा. झाड होऊनी फांदी फांदी होते माझी. झाड होऊनी फांदी फांदी होते माझी. बसते जेव्हा खांद्यावरती एक पाखरू. आणि संध्याकाळी रडता रडता नदी म्हणाली. संध्याकाळी रडता रडता नदी म्हणाली, आले नाही काठावरती एक पाखरू. क्या बात है, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. संध्याकाळी रडता रडता नदी म्हणाली, आले नाही काठावरती एक पाखरू. आणि जाळ्यामध्ये तडफडणारी बघून पक्षी. जाळ्यामध्ये तडफडणारी बघून पक्षी. करू लागले आई आई एक पाखरू. करू लागले आई आई. वा. धन्यवाद दादा. जाळ्यामध्ये तडफडणारी बघून पक्षी. करू लागले आई आई एक पाखरू. घेते आकाशात भरारी एक पाखरू. स्वप्ने बघते आकाशाची एक पाखरू. धन्यवाद. गझल